नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. कशा आहात मैत्रिणींनो? अगदी छानच असतील. आज मी तुम्हाला काय करणार आहे, मागचे दोन तीन व्हिडिओ तुम्हाला दाखवले. त्यामध्ये ब्लाऊजची कटिंग, त्यानंतर शिलाईचा एक व्हिडिओ दाखवला. त्या अगोदर आपण मापे कशी घ्यायची हे पहिले एक व्हिडिओ आपण मापे घेतले. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये आपण कटिंग शिकली आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की आपण साध्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची हे सविस्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आज आपल्याला त्याच ब्लाऊजचे काजे आणि बटन लावायचे आहेत आणि त्याच प्रकारे आपल्याला त्याला हातशिलाई करायची. साधा ब्लाऊज आहे, दंडाला आपण पट्टी मारलेली असते, तिथं पण आपल्याला हातशिलाई करायची असते. त्यानंतर आपण कमरेला जी पट्टी मारलेली होती, कमरेला पट्टी मारली होती, त्याला आपण हातशिलाई करणार आहोत. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला साधा ब्लाऊज घ्यायचा आहे. त्या साध्या ब्लाऊजची चेकिंग करायची एकदा, कशा प्रकारे आपण साधा ब्लाऊज शिवला, त्यानंतर त्याची काय काय काळजी घेतली मी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे. चला तर मग आता आपण काय करूयात, सुरुवात करूयात. बघा आता हा साधा ब्लाऊज आहे. बघा आता व्यवस्थित दिसतो. बघा आता हा साधा ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजची सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर चेक करायचं आहे की दोन्ही बाजूचं, ह्या बाजूचं आणि ह्या बाजूचं, दोन्ही बाजूचं शोल्डर एकसारखं आलेलं आहे का ते आपल्याला असं यामध्ये असं एकमेकावरती ठेवून चेक करायचं. त्यानंतर बाही एकसारखी आली का ते पण चेक करायचं. जर कमी जास्त आली असेल तर मग इथं थोडंसं जी बाही लावलेली असते आपण तिथं थोडंसं नकळत अर्ध्या इंचापेक्षाही कमी एका पॉईंटनुसार आपल्याला थोडंसं बाही जर कमी जास्त किंवा शोल्डर कमी जास्त झालं तर थोडीशी इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, आता हे ब्लाऊज मी तुम्हाला उलट करून दाखवते. आता हा ब्लाऊज उलट केलेला आहे बघा. तर आता हे आपण हे शोल्डर जोडलेलं आहे. तर या शोल्डरच्या दोन्ही पट्ट्या, हे बघा हे शोल्डर जोडलेलं असतं, या शोल्डरच्या दोन्ही पट्ट्या एकाच बाजूला झाल्या पाहिजे. जर आपण नंतर पायपिंग केली, अगोदर पायपिंग करून नंतर जर गळा जोडलेला असेल तर ती खालच्या साईडला येऊ किंवा मग वरच्या साईडला येऊ, जिथं आपण बाही जोडतो ती बाजू आपल्याला एका साईडला आली पाहिजे आणि ही पण बाजू आपण शोल्डर गळ्याच्या साईडची एका साईडला आली पाहिजे. म्हणजे काय होतंय तर तो ब्लाऊज असा तिरका होणार नाही आणि जेव्हा आपण गळ्यात घालतो तेव्हा असा थोडासा तिरकस होणार नाही, याची काळजी आपण इथं हे जोडण्यासाठी घेणार आहोत. त्यानंतर काय करायचं, आता हे साधा ब्लाऊज आहे, याचे टक्स मारलेले आहेत बघा. तर हे टक्स मारलेले आहेत ना, इथं काय करायचं बघा, इथं डबल शिलाई मारायची किंवा रफ करून घ्यायचं. त्यानंतर हे चारही बाजूला सेम तसंच करायचं. आणि इथं जेव्हा जोडतो ना आपण, हे पहिला टक्स जेव्हा जोडतो इथं आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असते बघा. तर ती क्रॉसपट्टी जोडते वेळेस हे जो पहिला टक्स आहे तो टक्स या बाजूला न येता ह्या बाजूला गेला पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, ह्या बाजूला जर घेतला तर मग ह्या टक्सचा पॉईंट मग थोडासा अशा प्रकारे या साईडला आपला घातल्यावर ब्लाऊज येऊ शकतो. त्यामुळे आपण काय करायचं, हा टक्स जेव्हा आपण क्रॉसपट्टी जोडतो तेव्हा हा टक्स आपल्याला ह्याच बाजूला घ्यायचा आहे. कोणताही ब्लाऊज असो, कटोरी असो किंवा साधा ब्लाऊज असो, त्याचे टक्स आपल्याला ह्याच बाजूला घ्यायचे आहेत. म्हणजे कमरेकडच्या साईडला घ्यायचे आहेत, छातीकडच्या साईडला येऊ द्यायचा नाही. त्यानंतर काय करायचं, साधा ब्लाऊज असेल तर त्याची आतून आणि बाहेरून दोन्ही बी साईडला एकसारखी क्रॉसपट्टी जोडून घ्यायची बघा. आपण जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर पहिले आपण क्रॉसपट्टी जोडून नंतर त्या भागाला आपण जोडू शकतो. पण साधा ब्लाऊज असेल तर काय करायचं, फिनिशिंग छान येण्यासाठी हे बघा आतल्या साईडला मी क्रॉसपट्टी जोडलेली आहे. ही मी दाखवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की क्रॉसपट्टी कशी जोडायची. तर ही क्रॉसपट्टी हे बघा अशा साईडनं आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे. म्हणजे हाही भाग बंद झाला आणि जेव्हा आपण सरळ ब्लाऊज करतो तेव्हा हाही भाग बंद झालेला दिसेल तुम्हाला. यामुळे काय होते, ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. आणि जेव्हा कस्टमरनी ब्लाऊज घेतला हातात तर तेव्हा त्या कस्टमरला हा आपला असा जर आपण ब्लाऊज शिवला तर अगदीच मनापासून त्यांना आवडेल ब्लाऊज. आणि त्यानंतर आपल्याला छान प्रकारे त्या म्हणतील की तुमचा ब्लाऊज फिनिशिंग छान आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ब्लाऊज शिवते वेळेस. त्यानंतर हे कमरेच्या पट्ट्या आहेत, हे बघा कमरेचे टक्स टाकलेत. हा टक्स जर आपण या साईडनं टाकला तर दुसरा टक्स आपला ह्याच साईडनं गेला पाहिजे. जर ह्या साईडनं घेतला, हे कोणत्याही साईडनं घेऊ शकता तुम्ही, ह्या साईडनं जर घेतला तर मग हा दुसरा टक्स पण ह्या साईडनं गेला पाहिजे आपला. तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा ब्लाऊज आपण शिवतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यायची असते. आता मी तुम्हाला काय करणार आहे बघा, आता आपल्याला काजे करायचे आहेत. तर हे काजेची पट्टी केलेली होती बघा मी, ही काजेची पट्टी आहे 1.5 इंचाची. तर ह्याला आपल्याला काय करायचं आहे, काजे करायचे आहेत. चला मग आता ही काजेची पट्टी आहे बघा. तर सगळ्यात पहिला कास आपला इथं आला पाहिजे. त्यानंतर 2 नंबरचा कास आपण खाली टाकणार आहोत.
आता हे 2 काच झाले. त्यानंतर आपल्याला तिसरा काच टाकायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही पट्ट्या एकमेकांशी दुमडून घ्यायच्या आणि बरोबर मध्यभाग काढायचा. तर हा झाला आपला तिसरा काच. आता हे तिन्ही काच काढल्यानंतर आपल्याला 5 काच टाकायचे आहेत. तर ते अशा प्रकारे टाकून घ्यायचे. हे 4 नंबर आणि त्याखालीच 5वा नंबर. तर हे आपले झाले 5 काच. आता हे काच टाकते वेळेस आता काच आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असा आडवा काच आला पाहिजे, असा उभा नाही, आडवा काच आला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, हे कापड आहे ना, हे कापड असं धरायचं. ही जी पट्टी आहे ना, या पट्टीला असं फोल्ड करायचं आणि ह्या कात्रीचा असा मध्य काढून असा नकळत थोडासाच कपडा आपल्याला कट करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. बघा इथे माझं बोट गेलेलं आहे, तिथं दिसतंय. त्यानंतर दुसराही काच आपल्याला तसाच करायचा आहे. अगदी थोडासा कट करायचा कपडा. बघा मी 5ही काच टाकून दाखवते तुम्हाला. जास्त कातर चालवायची नाही, नाहीतर मग पूर्णच पट्टी आपली कट होऊ शकते. आता हे थोडंसं जाड कापड आहे इथं, म्हणून थोडासाच राहिला कट करायचा. तर तो असा पलटून घ्यायचा कपडा आणि मग असं थोडंसं कातर मारून कट करून घ्यायचा आणि त्यामध्ये अशी कातर मारून मोठा करायचा थोडासा. बघा 5ही काच झालेले आहेत आपले. आता मी तुम्हाला शिवून दाखवते कसे शिवायचे ते. सुई घ्यायची, सुईमध्ये डबल धागा टाकायचा आणि एक साईडला असं गाठ मारून घ्यायची धाग्याला. आता मी तुम्हाला इथं डबल धाग्यानं म्हणजे 4 पदरी धाग्यानं मी तुम्हाला काच करून दाखवते, जेणेकरून दिसला पाहिजे तुम्हाला, म्हणून तुम्ही दुहेरी धागा आणि सारखा धागा घ्या. आता पहिला धागा असा काढून घ्यायचा. काढला त्यानंतर हे बोट आहे ना, ह्या बोटाला असा धागा धरायचा आणि दुसरा टाका सेम तिथंच मारायचा आणि असं पॅक करायचं. केलं त्यानंतर परत हे धागा असा बोटाला धरायचा आणि आता थोड्याशा अंतरावरती दुसरा टाका टाकून घ्यायचा. परत सेम तसंच करायचं. परत टाका थोडासा अंतरावरती टाकायचा आणि असंच करत करत आपल्याला पूर्ण टाके टाकून घ्यायचे आहेत. आता हे पूर्ण टाका झालेला आहे एक साईड. आता काय करायचं, इथे जेव्हा आपण मारलेला आहे कातर, तर इथे सरळ भागाला असा उभा टाका टाकायचा आणि हे कपडा परत पॅक करून घ्यायचा. परत आपल्याला तसेच टाके टाकत घ्यायचे. असा आपण पूर्ण कंप्लीट करून आपला काच तयार करणार आहोत. इथे परत उभा टाका टाकून परत धागा आपला आतला कपडा पॅक करून घ्यायचा आणि जेव्हा सुरुवातीला आपण टाका टाकलेला होता पहिला, तिथं आपल्याला नेऊन आता हे पूर्ण काच कंप्लीट करायचा आहे. आणि नंतर सुईच्या धाग्याने ही बाजू आपली उलट करून घ्यायची आणि इथं एक गाठ टाकून घ्यायची. बघा गाठ टाकून हा टाका आपण पॅक करून घेतलेला आहे आणि धागा कट करून आपला टाका तयार झालेला आहे, काच तयार झालेला आहे. बघा अशा प्रकारे फिनिशिंग सहित आपला काच तयार झाला आहे. आता त्यानंतर आपल्याला बटन लावायचे आहेत. आता बटन लावते वेळेस काय करायचं,
अशी ठेवायची एकमेकावर ही पट्टी, आणि जसा काच मारलेला आहे तिथं मार्किंग करायची. आणि इथं आपल्याला आता हे बटन लावायचे. तर 4 पदरी धागा घ्यायचा, परत धाग्याला गाठ बांधायची, आणि ही बटन आहे याला आपल्याला आता इथं असं ठेवायचं आहे, आणि सुई आणि धाग्याच्या साहाय्याने आपल्याला हे बटन असं पॅक करून घ्यायचं. चांगला पॅक झाल्याशिवाय आपल्याला हे धागा काढायचा नाही. आणि मग शेवटी परत एकदा याला गाठ मारून हे धागा पॅक करून घ्यायचा, आणि उरलेला धागा कट करून घ्यायचा. बघा, हे काच आणि हे बटन असं एकमेकांमध्ये घालून तयार करून घेतलेलं आहे आपण. हे आता पूर्ण मी लावून घेते. काजे बटन झाल्यानंतर आता आपल्याला इथं तुरपाई करायची आहे. तर ह्या पट्टीला आपल्याला तुरपाई करायची. तर मी इथं थोडासा वेगळा धागा घेऊन दाखवते तुम्हाला तुरपाई करायची ते. तुरपाईला मी दुहेरी धागा घेतलेला आहे, आणि पहिले आपल्याला धाग्याला गाठ बांधून घ्यायची, आणि त्यानंतर इथं सुरुवातीला हलकासा कापड घ्यायचा आपला आतमध्ये, आणि या गाठीपर्यंत आणायचा धागा. त्यानंतर इथं आपल्याला परत थोडीशी गाठ मारून घ्यायची, म्हणजे आपला टाका फिट झाला पाहिजे एकदम, आणि असं पॅक करून घ्यायचं. आता काय करायचंय, आता अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपल्याला अशी तुरपाई करायची आहे. बघा, थोडासा खालचा कपडा घेऊन अशा प्रकारे तुरपाई घ्यायची आपली करून. अगदी थोडासा कपडा घ्यायचा खालचा, आणि अशा प्रकारे तुरपाई आली पाहिजे. बघा, दिसते ना तुम्हाला. आता एवढा कपडा झालेला आहे तुरपाई करून. तर मग काय करायचं, इथं अशी गाठ टाकायची. त्यानंतर हा कपडा पॅक झाला की मग आता परत दुसऱ्या वेळेस आपल्याला असे टाके टाकत जायचं, आणि परत थोडासा कपडा अजून तुरपाई करायचा. परत आपल्याला एक टाका टाकायचा आहे. हे टाका का टाकतात, तर हे टाका टाकण्याचं मागचं एक कारण आहे की हे जे आपण तुरपाई करतो तर ती निसटणार नाही, आणि आपला ब्लाऊज शेवटपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपला फाटत नाही तोपर्यंत ही तुरपाई अजिबात उसवणार नाही, यासाठी हे टाका टाकायचा असतो. असं शेवटपर्यंत घ्यायचं, आणि मग शेवटी आपल्याला सेम तशाच प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे. अशी शेवटी आता ही जशी पहिल्यांदा गाठ मारली होती तशी दुहेरी धाग्यानं परत गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला, आणि हा उरलेला धागा कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, ही जी 5 नंबरची टीप मारलेली होती ती टीप आपल्याला उसून घ्यायची आहे. आता सरळ करून दाखवते मी तुम्हाला. बघा, बघा, मी दुसऱ्या कलरनं तुरपाई केली तरी दिसती का ते? अजिबात दिसणार नाही. अगदी छोटासा कपडा घेऊन आपल्याला तुरपाई करायची असते. अगदी छोटेसे डॉट दिसत आहेत नकळत.
तर ही अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची आहे। तर हा आपला पूर्ण आता व्हिडिओ झालेला आहे। कमरेला पण अशाच प्रकारे आपल्याला तुरपाई करून घ्यायची। आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेलच, कसा वाटला यावरती कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।